नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत ब्रिगेडियर राजेंद्रजी देसाई. दोन्ही मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होतात. या ठिकाणी समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असलेला आपला राष्ट्रध्वजाचा 40 किलो वजनी गटामधील भव्य कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. शुभ हस्ते माजी नगरसेवक रोहितदादा इनामके स्वागतम स्वागतम सुस्वागतम. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा समारोह आपण सोहळा संपन्न करत आहोत. असे प्रमुख अतिथी आदरणीय ब्रिगेडियर राजेंद्रजी देसाई साहेब यांचं आगमन होत आहे. आपण कृपया पॅनलमध्ये स्थानापन्न आहोत. सासवड नगरपालिकेचे पुरंदर हवेलीचे विनंती करतो, कृपया आपण पॅनलमध्ये स्थानापन्न व्हावं. आपल्या सर्वांचं मी शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिका यांच्या वतीने मनपूर्वक आदरणीय साहेबांचे हे विशिष्ट सेवा पदक BSM मिळाले आणि ते माजी विद्यार्थी आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे 1980 ते 83 त्यांनी काउंटर बंदखोरीच्या कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार 37 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ब्रिगेडियर देसाई साहेबांनी विविध प्रमुख ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला. ऑपरेशन मेघदूत, सियाचीन ग्लेशियर शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमासाठी भारत भूमीसाठी आपल्या देशासाठी बलिदान दिलं अशा या सर्व वीरांना शिवस्मृती प्रतिष्ठान, राष्ट्रध्वज समिती व सासवड नगरपालिकेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत असताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ब्रिगेडियर आदरणीय श्री राजेंद्र देसाई साहेब ठिकाणी संपन्न होते. प्रमुख अतिथींचा शुभारंभ या ठिकाणी प्रधानमंत्री महाराष्ट्राचं पूजन करू आजचा हा रोजगार या ठिकाणी संपन्न होत आहे. कृपया माझे सैनिक पुरंदरचे जेवढे पदाधिकारी विनंती करतो कार्यक्रमात सुरुवात होती. कृपया आपण लवकर स्थानापन्न व्हायचं. चला आपण स्वतःला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सावधानमध्ये या ठिकाणी उभारायचे. आपल्या सर्वांचा स्वाभिमान आणि अभिमान असलेला हा राष्ट्रध्वज या ठिकाणी ध्वजारोहण सुद्धा संपन्न.
विशालकाय ध्वजस्तंभ पुरंदरच्या या पुण्यभूमीमध्ये या ध्वजस्तंभाची उंची 100 फूट आहे आणि याचे वजन 1.40 टन आहे. या ध्वजस्तंभाचा व्यास हा 1.50 फूट आहे. या महाकाय ध्वजाचा आकार 20 बाय 30 फूट आहे. मला सांगताना सर्वात अभिमान वाटतो. या राष्ट्रध्वज हा समुद्र सपाटीपासून सर्वात उंच आहे. आपल्या सर्वांचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान असलेला हा तिरंगा प्रत्येक ध्वजामध्ये अतिशय मोठा असा गर्भित अर्थ दडलेला. केशरी रंग त्यागाचं आणि बलिदानाचं प्रतीक, पांढरा रंग शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग विपुलतेचं आणि भरभराटीचं प्रतीक. सबंध जगाला एक दिशा देणारा आपला हा भारत देश आणि आपल्या सर्वांचा स्वाभिमान असलेला हा तिरंगा आपला राष्ट्रध्वज, ज्याच्या अस्मितेसाठी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता लाखो सैनिक देशाच्या सीमेवरती तैनात असतात आणि वेळ प्रसंगी आपल्या या तिरंग्यासाठी रक्ताच्या धावळ्या करतात. झेंडा ऊंचा रहो, जो राष्ट्रध्वज आपल्या सर्वांना स्फूर्ती देतो. झेंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, शान न इसकी जानी पाए, चाहे जान गए ही जाए. आपला हा महाकाय राष्ट्रध्वज वरती जाण्यासाठी 7 मिनिटांचा कालावधी लागतो.
अतिशय सुंदर असं संचलन मार्च पास करत असताना जय श्रीमान परेड कमांडर सीनियर अंडर ऑफिसर कुंभारकर तेजस शिवाजी रिपोर्टिंग श्रीमान 36 महाराष्ट्र बटालियन कैप 50 कैडेट्स 3 महाराष्ट्र नेवल यूनिट कैप 50 कैडेट्स 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कैप 100 कैडेट्स आपके निरीक्षण के लिए हाजिर हो। जय श्रीमान आजच्या कार्यक्रमाचे प्रधान सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन व 3 महाराष्ट्र नेव्हल युनिट या तिन्ही दलांचं निरीक्षण करावं। राजपथ दिल्ली या ठिकाणी ज्या पद्धतीनं संचलन केलं जातं याची प्रतिकृती तयार करण्याचा हा छोटासा प्रयत्न आजचे एनसीसीचे हे जवान हेच खऱ्या अर्थानं उद्याचं देशाचं भविष्य आहे। तयारी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आपल्या तालुक्याला अभिमान वाटावा अशी ही आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आज देश सेवा करण्याचं स्वप्न पाहत आहेत। इंडियन आर्मीचं प्रतिनिधी म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे वस्तू बघितलं जातं त्यातलं हे एनसीसीचं युनिट शांत करावा। जय श्रीमान परेड को परवानगी घेतल्यानंतर पुढील कारवाई करत आहे परेड कमांडर तेजस कुंभारकर सिनियर अंडर ऑफिसर 36 महाराष्ट्र बटालियन। अतिशय कष्ट करून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयातील 36 महाराष्ट्र बटालियन सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन आणि 3 महाराष्ट्र नेव्हल युनिटचे एक पथक। Good morning, everyone. Myself, Professor Vijendra Hegde, NCC officer, 36 Maharashtra Battalion, Waghe College, Nagpur. On behalf of our parent institution, Student Education Association and Waghe College, Nagpur, I welcome you all to this parade.
Parade Commander, Junior Under Officer तेजस शिवाजी कुंभारकर is leading the parade. इस साल पहली बार हमारे कॉलेज की नेशनल कैडेट कोर में राइफल प्लेटून जिसे गार्ड भी कहा जाता है उसे भी तैयार किया है। प्लेटून नंबर 1 गार्ड या रैपिड प्लेटून है, जिसका नेतृत्व प्लेटून कमांडर जूनियर अंडर ऑफिसर शैलेश तारडे कर रहे हैं, जो आईजी से आरसी से बैठी हुई है। इस प्लेटून के फ्लैग होल्डर है CPMS मोनो सोमोची फ्रॉम 36 महाराष्ट्र बटालियन। प्लेटून नंबर 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन आहे, ज्याचे नेतृत्व प्लेटून कमांडर सीनियर अंडर ऑफिसर भागेश निधारकर करीत आहे। फ्लॅग होल्डर आहे कापडी प्लेटून नंबर 3 belongs to 3 महाराष्ट्र नेव्हल युनिट। प्लेटून कमांडर पुलिस प्लेटून PO कैडेट रोहित कापडे with RDC 2020. फ्लॅग होल्डर आहे सुरेश काळे PO कैडेट। प्लेटून नंबर 4 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन का है, जिसका नेतृत्व प्लेटून कमांडर जूनियर अंडर ऑफिसर मेमानी नेहा कर रही है। प्लेटून क्रमांक 5 हा 3 महाराष्ट्र नेव्हल युनिटचा आहे, ज्याचे नेतृत्व प्लेटून कमांडर कैडेट कॅप्टन निवेदित भोंगळे करीत आहे। प्लेटून क्रमांक 6 हा 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचा आहे, ज्याचे नेतृत्व प्लेटून कमांडर जूनियर अंडर ऑफिसर कामटे पूजा अनुजा करीत आहे। प्लेटून नंबर 7 हा 36 महाराष्ट्र बटालियनचा आहे, ज्याचे नेतृत्व प्लेटून कमांडर सार्जंट योगेश कुंभारकर करीत आहे। हे सर्व ध्वज संचलन ज्या घोष पथकाच्या तालावर मार्गक्रमण करते, त्या घोष पथकाचे नेतृत्व महाराष्ट्र नेव्हल युनिटचा कॅडेट हर्षल जाधव करीत आहे। त्यांनी दोन कॅडेट नेहमी सुरंगी वाजत आहे। सराहनीय विद्यार्थी आमच्या तुमचे कोरोना महामारी के बावजूद अपने गणतंत्र दिवस के परेड की जो तैयार की है उसकी तालियां बजाकर सराहना करने की और उन्हें प्रोत्साहित करने की विनंती करता हूँ। तालियां। माननीय आयोजकांनी आमच्या वाघेरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सैनिकांना ध्वज संचलित करण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व वाघेरे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार। थँक्यू ऑल। जय हिंद जय महाराष्ट्र। सर आपल्या देशाचा हा स्वाभिमान ज्वलंत केला आहे। पुरंदर हवेलीचे विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय संजयजी चंद्रकांत जगताप, त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेच्या गटनेत्या आनंदी काकी जगताप, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षा निर्मला काकी जगताप, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे साहेब, सासवड नगरपालिकेचे CO विनोदजी जळक आणि सबंध सासवड जनता यांच्या सहभागातून आणि सहकार्यातून गेले कित्येक वर्ष स्वच्छ सर्वेक्षण या विभागामध्ये आपला महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सातत्याने अव्वल क्रमांक या ठिकाणी सासवड नगरपालिकेचा येत आहे। या ठिकाणी आपण या वर्षी सुद्धा सासवड नगरपालिका या स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अभियान या अभियानामध्ये आपण सहभागी होत आहोत। हे सर्व काही शक्य होते ते माझी वसुंधरा अभियानाचं नेतृत्व या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी तसेच लोकप्रिय आमदार माननीय संजयजी चंद्रकांत जगताप तसेच सासवडची ग्रामस्थ जनता यांच्या सहभागातून हे सर्व काही शक्य होते। यावर्षी 2020 ते 2021 या माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण सहभागी होत आहोत। तर आपण या ठिकाणी स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे। सर्वांनी 1 मिनिट उभा राहा। फक्त कॅडेट्स सर्वांनी या ठिकाणी शपथ घेण्यासाठी उभा राहा। आपला सहभाग असल्यामुळे आपलं सासवडचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती या ठिकाणी अव्वल क्रमांकाने पटकवले जात आहे। तरी सर्वांनी पुढे थोडंसं सरका आणि या ठिकाणी शपथ घेण्यासाठी आपण हात पुढे करायचा आहे। उजवा हात आपला पुढे करा। या ठिकाणी शपथ मी म्हणतोय आपण सर्वांनी ग्रहण करायची। मी स्वतः दरवर्षी एक तरी झाड लावेल व जगवेल। मी कचरा उघड्यावर टाकणार नाही व वर्गीकरण करून घंटागाडीत टाकेन। मी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार नाही। मी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरेन। मी जलस्रोताचे विहीर नदी या ठिकाणी जलप्रदूषण करणार नाही।
व सायकलचा वापर करून हवेचे प्रदूषण टाळेल. मी पर्यावरण विषयक हरित कायद्यासंदर्भात जनजागृती करेन. मी माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर हरित व पर्यावरणपूरक राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे. धन्यवाद. जय हिंद. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत श्रेष्ठ सोपान काकांच्या भक्ती रसात तुंबलेल्या साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या कलेकाठी सहकार वर्षी स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांच्या स्वच्छ सुंदर सासवड नगरीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावर आपले सहर्ष स्वागत. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान सासवड, सासवड नगर परिषद सासवड व राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ब्रिगेडियर माननीय राजेंद्रजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते व भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्र सपाटीपासून सर्वात उंच अशा ध्वजस्तंभावर ध्वजारोहण संपन्न झाले आहे. मान्यवरांचे मी राष्ट्रध्वज समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे कार्यकुशल आमदार संजयजी जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी व राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातील एक म्हणजे प्रजासत्ताक दिन सोहळा. राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, वृद्धिगत होऊन आदर्श नागरिक घडावे या प्रमुख उद्देशाने हा सोहळा संपन्न होत आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या भारत भूमीचे सुपुत्र मेजर, जनरल, कर्नल, ब्रिगेडियर हे उच्च पद भूषवलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत असते. आज ब्रिगेडियर माननीय राजेंद्रजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे. सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंडजी बोडे साहेब, मुख्याधिकारी विनोद जळस साहेब, उपनगराध्यक्ष निर्मला काकी यशवंत जगताप, सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सभापती, उपस्थित सर्व सासवड नागरिकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे प्रस्तावित संपवतो. जय हिंद. धन्यवाद. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या पूर्वजांचं नाव लौकिक केलं असे ऋतुराजजी गायकवाड यांचे ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेगळ्या साहेबांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या पुरंदरच्या भूमीमध्ये या ठिकाणी स्वागत करूया. यानंतरचा सन्मान होतोय आपल्या तालुक्यातील आंतरराष्ट्रीय लेवलला ज्यांनी आपल्या पुरंदरचं नाव मोठं केलं असे ऋतुराजजी गायकवाड साहेबांचा ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय ऋतुराजजी गायकवाड साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतो. पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते. यानंतर मान्यवरांना मी विनंती करेन आपण याच ठिकाणी उभं राहून आपल्या या वाघेरी महाविद्यालयाच्या छात्रांनी मागील वर्षी राजपथ दिल्ली या ठिकाणी ज्यांनी संचलनामध्ये सहभाग घेतला आणि पुरंदरचं नाव लौकिक मिळवलं अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सन्मान होतो. यामध्ये पहिला सन्मान होतो सिनियर अंडर ऑफिसर अक्षदा देवी. चला पटकन मान्यवरांच्या शुभ हस्ते अक्षदा देवीला विनंती करतो की आपला सन्मान या PM रॅली 2020 मध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचं नाव, महाविद्यालयाचं नाव मोठं केलं. यानंतर दुसरा सन्मान मिळेल कॅडेट हगवणे गणेश, 36 महाराष्ट्र बटालियन ऑल इंडिया PM रॅलीमध्ये सहभाग 2020 मध्ये. चला पटकन आपला सन्मान घ्यायचा. तिसरा सन्मान होतोय कॅडेट विमाने स्वप्नी, 36 महाराष्ट्र बटालियन आणि ऑल इंडिया PM रॅलीमध्ये सहभाग. मला सांगताना अभिमान वाटतोय की आज माझ्या पुरंदर तालुक्यातील गरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील ही मुलं आज आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतात. यामध्ये सन्मान होईल लिडिंग कॅडेट सूरज काळे, ही महाराष्ट्र निवडली ऑल इंडिया RDC गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभाग. यानंतर पुढचा सन्मान होईल कॅडेट रोहित कामथे,
ज्युनियर अंडर ऑफिसर केतकी फडकडे, रोहित कामते हा फ्री महाराष्ट्र निवडणूकचा कॅडेट, गावात भांडवलमध्ये सक्रिय सहभाग. चला समोर. यानंतर ज्युनियर अंडर ऑफिसर केतकी फडकडे सेकंड महाराष्ट्र गज बनावची विद्यार्थिनी, ऑल इंडिया TSC अँड गोल्ड TSC मध्ये गोल्ड मेडल, महाराष्ट्र ऑल इंडिया ब्रॉन्झ मेडल मिळवणे ही आपली महाविद्यालयाची व पूर्ण तालुक्याची विद्यार्थिनी केतकी फडकडे. चला समोर. केतकी फडकडे. यानंतर सार्जंट सोनाली गायकवाड, सेकंड महाराष्ट्र गज बटालियन ची ही विद्यार्थिनी, सेकंड महाराष्ट्र गज ऑल इंडिया TSC मध्ये किती ऑफिसर व कॅडेट. पीओ कॅडेट प्रतीक लडकर, फ्री महाराष्ट्र निवडणूकचा विद्यार्थी, NSC IGC गोल्ड मेडल, तसंच बोट पुलिंग मध्ये देखील तर फायनल मध्ये देखील गोल्ड मेडल, कॅडेट प्रतीक लडकर याचाही यानंतर सन्मान होतोय. एकामागे एक राहायचे. पुरंदर तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती रुपालीताई सर्वोबत यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना मी नम्र विनंती करतो आपण प्रमुख अतिथींच्या सोबत ठिकाणी उतरावं. त्याबरोबर कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी विनोद साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यानंतर ऋतुराजजी गायकवाड यांना विनंती करतो. पुढील फ्री महाराष्ट्र निवडणुकीचा हा विद्यार्थी NSC IGC गोल्ड मेडल बोट पुलिंगमध्ये देखील गोल्ड मेडल मिळवणारा विद्यार्थी आहे. कॅडेट सुमित मस्के. आणि शेवटचा सन्मान या ठिकाणी होतोय कॅडेट प्रतीक दिघे. कॅडेट प्रतीक दिघे 36 महाराष्ट्र बटालियनचा हा विद्यार्थी. ज्यांचा नामांकन केलेला आहे त्यांनी कृपया लाईनमध्ये एका मागे उभारायचं. यानंतर प्रमुख अतिथींचा दोघांचाही आपल्याला 2-2 मिनिटांचा या ठिकाणी आपल्याला संदेश देतील. प्रतीक दिघे 36 महाराष्ट्र बटालियनचा विद्यार्थी. समोर जरा सगळे. अतिशय तळमळीने या ठिकाणी प्रमुख अतिथी आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहेत, त्यांच्याकडे विचारपूस करत आहेत. यानंतर ऋतुराजजी गायकवाड साहेबांना विनंती करतो आपले आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मुलांचा सन्मान करावा. कॅडेट सुमित मस्के याचा सन्मान होतो आणि यानंतर कॅडेट प्रतीक दिघे याचा सन्मान होतो. चला समोर सगळे. हा शेवटचा सन्मान यानंतर होईल कॅडेट प्रतीक दिघे. क्रिकेटच्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्या व्यक्तिमत्वानं पुरंदरचं नाव कोरलं, इतिहासामध्ये पहिल्यांदा याचं नाव कोरलेलं आपल्या पुरंदरचे सुपुत्र ऋतुराजजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतीक दिघेंचा सन्मान होतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला संदेश व्यक्त करतील व सगळ्या संबोधित करतील. चला बाजूला. या ठिकाणी पुरंदरच्या कार्यक्षम तहसीलदार मॅडमच्या ठिकाणी सन्मान होतोय. हो इकडे समोर सगळे. आता मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते तहसीलदार मॅडमचा या ठिकाणी सन्मान करा. आता मी विरोधी साहेबांना नम्र विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते तहसीलदार मॅडमचा सन्मान करा. प्रतीक दिघेंचा सन्मान केलाय का ते दिले का तुम्ही? ओंकार जोडी. चला सगळे समोर.
यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं व आपल्या पुरंदरचे सुपुत्र ऋतुराजजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण 2 शब्दांमध्ये आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यात पहिले तर मला इकडे आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लहानपणापासूनचं स्वप्न आहे की रिपब्लिक डेला ध्वजारोहण करायला आपण चीफ गेस्ट म्हणून इकडे कधीतरी आपण आलं पाहिजे किंवा स्टेजवर आपल्याला आमंत्रण दिलं पाहिजे. आज आमदार साहेबांनी मला हे आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सासवडमध्ये नेहमीच आनंद होतो. इथेच माझा जन्म झाला आहे, सो इथेच येऊन मला खूप खूप आनंद झाला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद ऋतुराजजी. खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये पुरंदर तालुक्याचं नाव आपण आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी कोरलं, त्याबद्दल संबंध पुरंदरवासियांना आपल्यासारखा अभिमान आहे. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी त्यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झाला. असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ब्रिगेडियर राजेंद्र देसाई साहेब यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. राष्ट्रध्वज समितीचे मेंबर्स, आदरणीय लाडके आमदार सासवडचे संजयजी जगताप आणि इतर मान्यवर व्यक्तींना माझा नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही ह्या चांगल्या व्हेरी प्राऊड आणि वेल ऑर्गनाइज फंक्शनला मला बोलवलं. मी एनसीसी बटालियन 36 एनसीसी बटालियन, त्यानंतर 2 महाराष्ट्र एनसीसी बटालियन आणि नेव्हल युनिट एनसीसी बटालियन यांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी ड्रिल आणि डिसिप्लिन प्रदर्शन केलं. माझा जो अनुभव आहे, राष्ट्रध्वज समिती कदाचित भारतातला असा एक संस्था इथं असेल की एवढी मोठे राष्ट्रध्वज इथं 24/7 इथं तयार असतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. मेंटेनन्ससाठी त्रास असतो. आम्ही सुद्धा सियाचीन, कारगिल, आसाम ह्या भागात सुद्धा असे फ्लॅग्स ठेवतो, तेव्हा मला माहिती आहे की किती त्रास असतो त्याच्यात. हवा आली, पाणी आली, पाऊस आला, ते पडणार, झुकणार, पण तरी पण त्याच्यात तयार करणं, त्यासाठी मी इथले आमदार आणि इथले जे फाउंडेशन आहे शिवतीर्थ प्रतिष्ठान यांचे आभार मानतो. त्यांना एक प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन देतो. आमच्या आर्मीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात, नाम, नमक और निशान. पुरंदर तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये पुरंदरचं नाव आहे. पुरंदरचा किल्ला पाहण्यासाठी लोक येतात. ते एक प्रकारे आपलं प्रतीक आहे, पण आपण आपल्या नावासाठी करतो. एक रेजिमेंट के नाम के लिए लढते हैं. नमक म्हणजे आपण ज्या मातीचं खातो, आपली माती आमचे माते, ज्या जिसके यहाँ से हम खाते हैं उसी के लिए हम आखिर तक जीते हैं, त्याच्याशी आपली निष्ठा ठेवतो. आणि शेवटी असतं निशान. पूर्वीच्या वेळी आपण जेव्हा जिंकलो त्यावेळी निशान घेऊन जायचं की निशान मैं मर जाऊंगा लेकिन निशान नहीं गिरेगा. ते निशान हे प्रतीक आहे. आणि मला फार अभिमान वाटतो की हे जे राष्ट्रध्वज आपलं प्रतीक आहे, तुम्ही जेव्हा आपण पाहत असाल क्रिकेट मॅच किंवा तुम्ही कारगिलचं युद्ध पाहिलं असाल तर संजय बत्रा शेवटी घेऊन गेला होता की मैं या इसको लढाऊंगा या इसके साथ वापिस आऊंगा. दिल माने मोर त्यांनी ते केले होते. परमवीर चक्र होते. शेवटी त्या राष्ट्रध्वज मध्ये ते परत आले. त्यांचं एकच होतं, पहिल्यांदा जिंकली लढाई, 5 दिवसांनी विक्रम आपको जाना पड़ेगा, मैं जाऊंगा, या झंडा लहराऊंगा या झंडे के साथ वापिस आऊंगा. ती निशाणासाठी, निशाण ही फार मोठी गोष्ट. ते निशाण राष्ट्रध्वज आणि राष्ट्रध्वजाचं प्रतीक इथल्या त्या शिवतीर्थ फाउंडेशन केलं. याच्या फार मोठी परंपरा तुम्ही तयार केली, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देण्याचा चाहतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. आय मस्ट कॉम्प्लिमेंट द एंटायर शिवतीर्थ मंडळ आणि नगरपालिका.
तिसरी गोष्ट तुम्हाला एनसीसी कॅडेटला मला सांगू वाटते आणि या ठिकाणी 2 गोष्टी पण झाल्या. ऋतुराज गायकवाड आणि सो प्राऊड या सासवड नगरीतल्या सासवडच्या मातीचे तयार झालेले क्रिकेटर या भागातले आहे, म्हणजे काहीतरी आहे याच्यात. म्हणजे इकडच्या लोकांमध्ये आहे गुरूर आहे काम करणे का करके दिखाने का. त्या हे जे तुम्ही करताय त्यामुळे असे लोक तयार होतात. त्यांनी सांगितलं त्यांच्यात की मला वाटायचं की मी ह्या ठिकाणी येईल आणि आज ते त्यांच्या कर्तृत्वाने आले, पण त्यांच्या मागे कदाचित सासवडवासियांचा सपोर्ट, सासवडवासियांची करण्याची परंपरा, त्यामुळे ऋतुराज गायकवाड सरके सुद्धा इथं तयार झाले. त्याला तुम्ही कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. मी फार आनंदी होईल ज्या दिवशी मी ऋतुराजला कदाचित त्याच्या मेहनतीने एक चान्स मिळेल, त्याला IPL सोडून वरच्या फॉर्मॅटला, त्याच्यानंतर वरच्या फॉर्मॅटला. इथे मॅटर ऑफ अपॉर्च्युनिटी एकदा मिळाली का पकडली. मला हे अजून चांगलं वाटलं की तुम्ही माझ्याकडनं पण माझं आवडतं शब्द जी कामं माझ्या मनातनं आवडते ते तुम्ही केली, ते म्हणजे तुम्ही स्वच्छतेचं स्वच्छ अभियानची शपथ घेतली. लोक जशी राजा तसा प्रजा, जैसी प्रजा वैसा राजा. ही प्रजा इतकी चांगली आहे, सासवडच्या नगरीत काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारे आपलं शपथ घेता, मेंटेन करता. तुमच्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन आहे आणि आजची जी गरज आहे, काळाची गरज आहे की आपण जर आपल्या धरतीला जर लक्ष नाही दिलं तर ते आपल्याला लक्ष देणार नाही. पर्यावरण, पोल्युशन हे सगळं कंट्रोल करण्यासाठी जी शपथ घेतली त्यासाठी मला फार चांगलं वाटलं. आणि कदाचित मला सुद्धा तुम्ही प्रोत्साहित केलं की मी पण थोडंफार ॲज ए सैनिक, ॲज ए नागरिक म्हणून काहीतरी करेल. त्यासाठी पण नगरपालिकेला मी धन्यवाद देऊ इच्छितो. लास्ट बट नॉट लिस्ट 2 शब्द एनसीसी कॅडेटसाठी आणि इथे जे आलेले आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही फार चांगलं काम करतात, पण एक गोष्ट आहे, लास्ट में आपल्याजवळ काय आहे, इंडियन किती आहेत आपल्याकडचे लोक. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राच्या भूमीने इंदी मोदी 7,000 हेक्टर जागा दिली, पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अजून सुद्धा वाढलेलं नाही. वाढले ज्या वेळेला मी गेलो होतो आणि 5-6 जण होतो, आता 20-25 जण जातात, पण टक्केवारी कमी आहे. ती टक्केवारी वाढवा. ह्या भूमीचा इतका मोठा इतिहास आहे. आपण पाणीपतपर्यंत गेलो, दिल्लीवर आपण राज्य केलं 25 ते 30 वर्ष. इथल्या लोकांनी फार आहुती दिली. पहिल्या महायुद्धात मराठा रेजिमेंटचं फार मोठं नाव झालं. त्यानंतर महारेजिमेंट सुद्धा तयार झाली, ज्या रेजिमेंटचा मी स्वतः कमांडिंग ऑफिसर होतो. अशा या परंपरेत आपण जर पुढे जायचं असेल तर सैन्यात मोठ्या प्रमाणे आपण अधिकारी म्हणून जायला पाहिजे. अधिकारी नाही म्हटलं तरी जवान म्हणून तरी भरती व्हायला पाहिजे. एक. दुसरं म्हणजे गेल्यानंतर 5 वर्षात परत यायचं नाही. भरपूर लोक माझी फार शेती आहे, हे सर्व्हिस आहे, माझी 37 इयर्स सर्व्हिस झाली, अजून सुद्धा वाटतं मला की नाही आजही काहीतरी आहे, ही वर्दी पहना का दिल करता. तसं काहीतरी तुम्ही करून दाखवा. आणि त्यासाठी जे आमदार साहेबांनी शाळा सुरू केली, मला त्यांच्या माध्यमात त्यांच्या प्रिन्सिपल मॅडमने कळवलं की हा फार प्रोग्रेसिव्ह आहे, इट्स ए गुड कॉन्सेप्ट. पण त्यांच्या सुद्धा स्केल लावा की ह्या शाळेत कमीत कमी एक मुलगा सैन्यात जायला पाहिजे. त्याच्यावरच तुमचं सक्सेस कळेल. एक IIT ला जायला पाहिजे, एक IAS ऑफिसर किंवा मोठ्या काहीतरी पोस्टवर जायला पाहिजे. असं काहीतरी धैर्य ठेवा आणि त्यामुळे ह्या सासवडची भरपूर प्रगती होईल. आणि लास्टला मी हे सांगेन की कोशिश करते रहो. मी माझं भाषण संपेल. एक कविता या एक फार मोटिवेटिव्ह पोएम मी माझ्या युनिटमध्ये ठेवायचो. प्रत्येक ठिकाणी मी लावलो होतो. भूतानमध्ये माझं युनिट होतं. त्यावेळेला लोकसत्ता मागवायचं, कारण काय माझ्याकडे 80% महाराष्ट्राचे मुलं होते. तर एक पेपर यायचा लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स, बाहेर यायचं भूतानमध्ये. त्या ठिकाणी कविता वाचली मी, कोणीतरी लिहिली, पण त्याचं नंतर कळलं की हरवंश राय यांची फार मोटिवेटिंग कविता आहे, कोशिश करणे वालों की हार नाही होती. आपण कोशिशमध्ये कमी पडतो, त्या कमीला थोडं पुढे न्या. अजून लोक
इथे पुण्यातले लोक माउंट एव्हरेस्ट पण गेलेले आहेत, मला माहिती आहे त्यांचं नाव, अजून जाऊ शकतात. आपले लोक सगळ्यात अग्रेसर बनू शकतो. त्यासाठी कोशिश करते रहना है, पुढं नाही मागं नाही हटायचं. त्यांचं म्हणणं आहे ही कविता आता एक काळना मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर माझं भाषण संपवतो. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नानी चीटी जब दाना देकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है, मन का विश्वास रगों में सांस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, धन्यवाद. वेळ न घालवता फोटो निघाली ज्या पद्धतीने 36 महाराष्ट्र बटालियन उभे राहिले त्याच पद्धतीने पटकन येऊन या ठिकाणी उभं राहायचं. 36 महाराष्ट्र बटालियन नंतर थोडी महाराष्ट्र निवडणूक त्यामुळे गाडी तिथंच करून घ्या. अर्ध्या बाजूला करा. माजी सैनिक प्रतिष्ठान यांचा पुरस्कार होईल. सुरज कराळे. चला घ्या पुढचे. माजी सैनिक आणि त्यानंतर शिवस्मृती प्रतिष्ठान. चला घ्या पुढचे. गर्ल्सचे 3 फोटो दिसतील गर्ल्स. यानंतर माजी सैनिक प्रतिष्ठान. चला सर्वांचे फोटो होईल. माजी सैनिक प्रतिष्ठान चला. पुरंदर. चला सागर घ्या पुढचे. चला समोर सगळे. समोर ठीक आहे. असे चला समोर. सागरजी जगताप यांचा वाढदिवस आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या उपस्थितीमध्ये केक कापायचा आहे. सरांचा देखील बर्थडे. अरे अरे वा थोडा तरी एक मिनिट साहेबांच्या असते तुमचा होईल बाकी काय नाही. सरांचा वाढदिवस होता 15 मागे आता चालेल तिथे केलं काय झालं. थांबा किती फक्त एक फोटो घ्या पटकन. चला समोर सगळे. माजी सैनिक संघटना पुरंदर यांना विनंती आहे की आपण गायकवाड यांचा सन्मान करण्यासाठी पुढे Okay, how look please? Thank you. Thank you. Hello.